जय श्रीराम बालमित्रांनो, काल आपण बघितलं रावणाने कपटाने सीतेचं हरण केलं आणि तिला जबरदस्तीने तो आता लंकेकडे घेऊन जाऊ लागला. जटायू त्याच्याशी प्राणपणाने लढला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जटायूचे पंख छाटल्या गेले आणि तो राम राम म्हणून रामाची वाट बघत बसला. सीतामाई राम आणि लक्ष्मण यांच्या नावाने टाहो फोडते, पण त्यांच्यापर्यंत तिचा आवाज पोचत नाही आहे. आता पुढे राम लक्ष्मण मारीचाचा वध करून कुटीत परत येतात. कुटीत जानकी नाही. दोघांनाही धक्का बसतो. ते शोकाकुल होतात. प्रभू वेड्यासारखे दगड, पाणी, झाडं यांना विचारतात, माझी जानकी पाहिलीत का? दोघेही सीता शोधासाठी निघतात. त्यांना जायबंदी झालेला जटायू भेटतो. तो सांगतो, रावणाने सीतेला लंकेच्या दिशेने नेले आहे आणि रामाच्या मांडीवर तो प्राण सोडतो. त्याची उत्तरक्रिया करून राम पुढे निघतात. त्यांच्यावर कबंद राक्षस झडप घालतो. राम त्याला मुक्ती देतात. आता लंकेकडे जायचे आहे, पण त्याआधी प्रभू लक्ष्मणाला इशारा करतात आणि आपली वाट थोडी वाकडी करतात. कारण काय? कारण त्यांना माहीत आहे की तिथे म्हणजे पंपा सरोवरावर मतंग ऋषींचा आश्रमात एक भिल्लीण शबरी त्यांची वाट पाहते आहे. शबरी दंडकारण्याच्या दक्षिणेकडे भिल्लांच्या छोट्या छोट्या वस्त्या होत्या, आजही आहेत. त्यातील एका टोळीचा नायक, त्याची ही मुलगी शबरी. शबरी ही जातसुद्धा असते आणि शबरी ही त्या मुलीचं नाव पण होतं. शबरी 8 वर्षांची आहे. तिचं लग्न ठरलेलं आहे. त्या काळी 8 वर्षाच्या मुलींची लग्न होत असत. त्यासाठी बकरीची छोटी छोटी पिल्लं आणली आहेत. त्या पिलांसोबत शबरी खेळते आहे. तिला त्यांचा लळा लागतो. तिची आई म्हणते, किती दिवस खेळशील? उद्या तुझ्या लग्नाच्या वेळी ही पिल्लं कामी येणार आहेत. कामी येणार म्हणजे मारली जाणार आहेत. शबरीला खूप वाईट वाटतं. ती आईला गळ घालते, आई पिलांना नका ना मारू. किती गोजीरवाणी आहेत ती, मला फार आवडतात. आई म्हणते, ते तुझ्या बाबांना सांग. आणि आईनेच ही गोष्ट शबरीच्या बाबांना सांगितली. त्यावर ते म्हणाले, असं नाही होऊ शकत. आत्तापर्यंत मी सगळ्यांच्या घरी जाऊन खाऊन पिऊन आलो आहे. आता माझी पाळी आहे. शबरीच्या लक्षात आलं, पिलांचं मरण अटळ आहे. पण माझ्यामुळे ते होत आहे. तर मी जर लग्नच नाही केलं तर हे टळू शकतं. पण बाबा मला धरून बांधून लग्नाला उभं करतीलच. काय करावं? विचार करता करता तिला एक युक्ती सुचली. रात्री सगळे झोपल्यानंतर ती घराबाहेर पडली. भिल्ल असल्यामुळे रानातल्या सगळ्या वाटा तिला माहीत होत्या. तरी पण उजाडल्यानंतर बाबा आपल्याला शोधण्यासाठी माणसं पाठवतील म्हणून ती झाडावर चढून बसली. शोधणारी माणसं झाडाखालून निघून गेली. मग हिचा हा नित्यक्रमच सुरू झाला. रात्रभर चालत राहायचं, दिवसभर झाडावर बसून राहायचं. असं करत करत ती पंपा सरोवरावर असलेल्या मतंग ऋषींच्या आश्रमाजवळ आली. तिथलं एकूण वातावरण तिला खूप आवडलं. मग ती तिथेच थांबली. रोज पहाटे झाडावरून उतरायचं, सगळा आश्रम झाडून सडा संमार्जन करायचं, पूजेसाठी फुलं आणून ठेवायची. मतंग ऋषींना नवल वाटलं. माझे विद्यार्थी अचानक एवढे कसे सुधारले? त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना विचारलं की हे काम कोण करतं? सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं की हे काम त्यांनी केलेलं नाही. मग मतंग ऋषी एक दिवस पहाटेच उठले. तेव्हा त्यांना ही बालिका दिसली. त्यांनी तिची चौकशी केली. तिची सद्भावना पाहून तिला आश्रमात ठेवून घेतली. मतंग ऋषींची ही शिष्या आपल्या गुणांनी प्रमुख शिष्या झाली. ऋषींनी आश्रमाची जबाबदारी तिच्यावर सोपवली आणि ते तप करण्यासाठी निघून गेले. जाण्याआधी 2 दिवस त्यांना भेटण्यासाठी खूप लोक आले.
सगळ्यांना गुरुदेवांनी काहीतरी उपदेश केला. त्यात मोक्ष, उद्धार, तप, साधना हे शब्द सारखे सारखे येत होते. 2 दिवसांनी आपले गुरु जाणार म्हणून तिला आधीच खूप वाईट वाटत होतं. त्यात हे न कळणारे शब्द. तिने गुरुदेवांना त्याबद्दल विचारले. ते म्हणाले, तुझा उद्धार आपोआप होणार आहे. तू त्याची काळजी करूच नकोस. प्रत्यक्ष भगवान श्रीराम इथे येणार आहेत. शबरीने राम म्हणजे कोण, उद्धार म्हणजे काय, ते केव्हा येणार असा कुठलाही प्रश्न विचारला नाही. गुरुदेव निघून गेल्यानंतर अक्षरशः दिवस रात्र ती रामाचा जप करीत रामाची वाट पाहत राहिली. शरीर पूर्ण थकलं. ती वृद्धा झाली. तरी रामाच्या स्वागताची तयारी रोज नित्यनेमाने करीतच राहिली. आणि एके दिवशी तिची तपश्चर्या फळाला आली. रामप्रभू तिच्याकडे आले. जीवे भावे तिने त्यांचे पूजन केले. कृतकृत्य झाली. रामांनी तिला नवविधा भक्ती सांगितली, अर्थात निमित्त शबरी. खरं तर हे सगळं आपल्यासाठीच आहे. नवविधा भक्तीमध्ये रामांनी तिला काय सांगितलं? 1. सत्संगती. 2. भगवतकथा श्रवण. 3. सद्गुरूंची सेवा. 4. भगवंताचं संकीर्तन. 5. जप मंत्र. 6. आहार विहार संयमित ठेवणे. 7. सर्वाभूती परमेश्वर पाहणे. 8. अल्पसंतोष. 9. सगळ्यांशी सरळ साधेपणाने वागावे. भक्तीच्या या 9 पायऱ्या नाहीत तर 9 प्रकार आहेत. यापैकी कुठल्याही एका प्रकारे भक्ती केली तरी भगवंत सापडतो. प्रभूंनी हे सगळं शबरीचंच वर्णन केलं आहे. शबरी आता निरोप घेणार आहे. त्याआधी तिने सांगितलं, प्रभू, तुम्ही आता ऋषमुख पर्वताकडे जा. तिथे तुमची वानरांशी मैत्री होईल. तिथून तुमच्या कार्याला सुरुवात होणार आहे. एवढं बोलून शबरी आसन घालून प्रभूंच्या समोर बसली. प्रभूंकडे पाहता पाहता तिच्या शरीरातून दिव्य अग्निज्वाळा निघाल्या आणि तिची अग्निसमाधी झाली. म्हणजे ती मोक्षास गेली. रामाने तिचा उद्धार केला. सुग्रीव आणि वाली. शबरीने सांगितल्याप्रमाणे तिथून प्रभू निघाले आणि ते ऋषमुख पर्वताकडे आले. वरती एक वानरराज बसला होता. धनुष्यधारी 2 युवकांना आपल्याचकडे येताना पाहून तो खूप घाबरला. त्याने लगेच आपल्या सहकार्याला जोरजोरात हाका मारायला सुरुवात केल्या. कोण होता त्याचा सहकारी? हनुमंत. हनुमंता लवकर ये, हनुमंता लवकर ये. घाबऱ्या घुबऱ्या हनुमंताने ते ऐकलं आणि त्वरित तिथे आले. हा वानरराज म्हणजे किष्किंधेचा राजा सुग्रीव. तो या दोघांना पाहून एवढा का घाबरला? सुग्रीव आणि वाली हे दोघे सख्खे भाऊ. त्यांचे एकमेकावर अतोनात प्रेम होते. वाली मोठा असल्यामुळे तो किष्किंधेचा राजा होता. मायावी नावाचा वालीचा मित्र होता. दोघेही पिणारे होते. एकदा त्या दोघांचे भांडण झाले. मायावीने वालीचा काटा काढायचा निर्धार केला. एके दिवशी रात्री तो वालीच्या अंतर्गृहात शिरला. पण वाली जागा होता. तो मायावीला पकडण्यासाठी धावला. वाली बलवान होता हे मायावीला माहीत होते. त्यामुळे तो जीव मुठीत घेऊन पळत सुटला. वाली धावतोय तर सुग्रीवही बंधुप्रेमापोटी त्याच्यासोबत धावू लागला. होता होता मायावी एका गुहेत शिरला. तेच त्याचं निवासस्थान होतं. गुहा खूपच मोठी होती. मायावीच्या मागे वाली गुहेत शिरला. सुग्रीवाला त्याने गुहेच्या तोंडाशीच थांबवलं. सुग्रीव वाट बघत बसला. बरेच दिवस झाले वाली परत आला नाही. आता आत काय चालले आहे तेही कळेना. तशातच एक दिवस गुहेतून रक्ताचा पाट बाहेर वाहत आला. सुग्रीवाला वाटले वालीचा वध झाला. आता मायावी बाहेर येईल आणि माझाही वध करेल. म्हणून त्यांनी गुहेच्या तोंडाशी एक मोठी शिळा बसवली
आणि तो किष्किंधेला परत आला. वालीचा वध झाला म्हणून सगळी जनता हळहळली. बरेच दिवस वाट पाहून वाली परत आलाच नाही. म्हणून मग मंत्रिमंडळाच्या आग्रहास्तव सुग्रीवानी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि सुग्रीव आता किष्किंधेचा राजा झाला. वालीचं मायावीसोबत असलेलं युद्ध संपलं. मायावी पराजित झाला. वाली जिंकला आणि तो परत यायला निघाला तेव्हा त्या गुहेच्या तोंडावर मोठी शिळा लावलेली त्याला दिसली. त्यांनी सगळ्या बळानिशी ती शिळा हटवली. पण त्याच्या लक्षात आलं की सुग्रीव इथे नाही आहे, म्हणजे सुग्रीवाने आपल्याशी दगाफटका केला आहे. आपण आतमध्ये गुहेमध्ये गेलेलं पाहून सुग्रीवाने गुहाच बंद करून टाकली. आणि म्हणून वालीला सुग्रीवाचा खूप राग आला. खरं म्हणजे असं नव्हतं घडलं, पण आता इथे गैरसमज झाला. वाली आपल्या राज्यात म्हणजे किष्किंधेला परत आला तेव्हा त्याला काय दिसलं? सुग्रीव राजा झाला आहे आणि सुग्रीव जनता त्याची सेवक झाली आहे. खरं म्हणजे ते वालीचं राज्य होतं, पण आता सुग्रीव बसला आहे. त्यामुळे त्या सुग्रीवाबद्दल त्याच्या मनात जी गैरविश्वास निर्माण झाला होता तो आणखीच दृढ झाला. त्याचं डोकं आता फिरून गेलं. सुग्रीवाने विश्वासघात केला असं समजून तो सुग्रीवाला मारायला निघाला. सुग्रीव भयभीत होऊन पळत सुटला. तो ऋषमुख पर्वतावर येऊन थांबला. इथे तो सुरक्षित होता, कारण इथे येण्यास वालीला मज्जाव होता. कारण मतंग ऋषींनी त्याला तसा शाप दिला होता. मतंग ऋषींचा एकदा त्यांनी तपोभंग केला आणि म्हणून मतंग ऋषी त्याच्यावर कोपिष्ट झाले आणि त्याला शाप दिला की पुन्हा या पर्वतावर जर आलास तर जळून भस्म होशील. आणि म्हणून वाली ऋषमुख पर्वतावर येत नसे हे सुग्रीवाला माहीत होतं. आणि म्हणून आता हा पर्वत हेच त्याच्यासाठी संरक्षित स्थान झालं होतं. म्हणून सुग्रीव तिथे जाऊन थांबला. हनुमंत हा स्वामीभक्त स्वामीनिष्ठ होता. तो सुग्रीव मित्र असल्यामुळे त्याच्यासोबतच राहत होता. जरी सुग्रीव पळून गेला आणि गडावर आश्रय घेतला तरीसुद्धा हनुमंताने त्याची साथ सोडली नाही. तो त्याच्यासोबतच होता. हनुमंत जिथे असेल तिथे आयुष्य, संपत्ती, वैभव असणारच आहे. सुग्रीवाला हे माहीत होतं. सुग्रीवाने पण हनुमंताला जवळ केलं. सुग्रीव आणि हनुमंत एकमेकाचे चांगले मित्र होते. सुग्रीवाने हनुमंताला बोलावून सांगितलं, हे बघ, दोघं धनुर्धारी इकडे येत आहेत. काय झालं? या वेळेपर्यंत राम आणि लक्ष्मण गडाच्या पायथ्याशी येऊन थांबले होते. सगळीकडे अवलोकन करत होते आणि हे सुग्रीवाने वरून बघितलं होतं गडावरून आणि त्याला त्यांची भीती वाटली होती. त्याला वाटलं होतं की वालीने स्वतः वाली येऊ शकत नाही ना इथे, म्हणून वालीने आपला वध करण्यासाठी या दोघांना पाठवलं आहे असं सुग्रीवाला वाटलं. आणि म्हणून सुग्रीव चांगलाच घाबरला होता आणि त्याने हे हनुमंताला सांगितलं, हे बघ, ते दोघे धनुर्धारी इकडे येत आहेत. वाली स्वतः येऊ शकत नाही म्हणून त्यांनी यांना पाठवले. त्यांच्याजवळ तलवारीसारखे शस्त्रास्त्रे असते तर मी पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला असता, पण यांच्याजवळ धनुष्य आहे. त्यामुळे धनुष्य तर दुरूनही मारता येतं ना. सुग्रीव पळण्यात अतिशय वाकबगार होता. त्याला पळण्यामध्ये कोणी हरवू शकत नव्हते. पण त्यांच्याजवळ धनुष्यबाण आहे तर ते मला ठार करू शकतातच. मला खूप भीती वाटते आहे. हनुमंताने समजावलं, ते शत्रूच आहेत असं तुला का वाटतं? कदाचित ते आपले मित्रसुद्धा असतील. मी बघून येतो, घाबरू नको. म्हणून हनुमंताने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि तो गड उतरून खाली
प्रभूंना भेटायला आला. समोरासमोर आल्यावर एकमेकांचा परिचय होतो. त्यातून हनुमंताला कळतं की हे आपले शत्रू नाहीत. आणि आता हे सुग्रीवाला लगेच सांगणं जरुरी होतं, कारण सुग्रीव फारच घाबरला होता. म्हणून हनुमंत जरा बाजूला झाला आणि त्यांनी तिथूनच खूण करून सुग्रीवाला सांगितलं की घाबरू नका, हे आपले शत्रू नाहीत, हे आपले मित्र होऊ शकतात. आणि यानंतर सुग्रीव आणि राम यांची मैत्री कशी झाली हे आपण पुढील भागात पाहूया. जय श्रीराम. नमस्कार बालमित्रांनो.